नमस्कार, मी संगीता. स्वादिष्ट संगीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण झटक्यापट बनणारी अशी व्हेज बिर्याणी कुकर मध्ये बनवणार आहोत. तर 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपण पहिले काय प्री प्लॅन काय केलं होतं, काय काय आपली पूर्वतयारी केली होती, हे आपण तुम्हाला मी दाखवून देते. तर इथे मी काही खडे मसाले घेतले, हे तुम्हाला नंतरच सांगणार आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, मीठ चवीपुरतं, धने जिरे पावडर, त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, 1 चमच आपला बिर्याणी मसाला, 1 चमच लाल तिखट आणि आपला बिरिस्ता अर्थातच, आणि त्याचबरोबर 1 चमच हळद. त्याचबरोबर सगळे तुम्हाला जे आवडणारे व्हेजिटेबल्स आहेत, फळभाजी ज्या व्हेजिटेबल्स आहेत ते तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये मी गाजर, बीन्स, बटाटा आणि फ्लॉवर घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली आणि फ्रेश असे पुदिन्याचे पानं घेतले. त्याचबरोबर इथे मी 1 किलो बासमती राईस घेतलाय, तो फक्त जस्ट धुवून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर मी इथं पनीर घेतलेलं आहे, ते छान असं रोस्ट करून घेतलंय. तुम्ही पण असंच करून घ्यायचं. ह्याने काय होतंय की पनीर आपलं तुटत नाही बिर्याणीमध्ये टाकत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर इथे एक मोठा कांदा असे स्लाइस करून घेतले त्याचे. त्याचबरोबर इथं 10 ते 12 लसणाचे पाकळ्या, एक मोठा आल्याचा तुकडा ठेचून घेतलाय, 1 वाटी दही घेतले छान फेटून. त्याचबरोबर 2 चमच मी इथं आपलं गावठी तूप घेतलेलं आहे. चला 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करू. हैदराबादी पनीर बिर्याणी. आणि इथं आपण बघतो एकदम झटक्यापट होणारी अशी व्हेज बिर्याणी, ती पण कुकरमध्ये. आपण इथं लेअर लेअर करत नाहीये, दम बिर्याणी बनवत नाहीये आपण इथं साधी कुकरमध्ये बनवतो. तर बिरिस्ता आपण फ्राय करून घेतला होता ना, तेच तेल मी इथे घालणार आहे. ह्याच्यामध्ये 2 पळीभर असं तेल घालून घेणार मी इथं. छान तेल घालून झाल्यावर ह्याच्यामध्ये 1 चमच तूप घालून घेते. तुपाने फ्लेवर खूप छान येतो, म्हणून आवश्यक कोणती पण बिर्याणी बनवाल ना त्यामध्ये तूप घालायला विसरू नका अजिबात. छान आहे आपलं तेल गरम होऊ द्यायचंय पहिले. तर छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे. इथं इथं आपण जे सांगितले होते खडे मसाले ते घालून घेऊया. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा उभा कापून गेला. बिर्याणीला उभा कांदा कापायचा आहे, एकदम बारीक नाही करायचा आहे. छान असा गोल्डन ब्राउनिश कलरचा होईल, तपकिरी होईल तोपर्यंत छान असं त्याला परतवून परतवून भाजून घ्यायचंय. तर छान असा कांदा आपला तांबूस रंगाचा होते, त्यामध्ये घालूया 2 हिरव्या मिरच्या, त्यामध्ये कापून घेतल्या म्हणजे फुटायला नको म्हणून. त्याचबरोबर इथं आलं लसणाची पेस्ट घालून घेतली, जी कुटून घेतलेली होती ती घालून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तांबूस रंग आलेला आहे इथं कांद्याला, मस्त असं बघा छान तांबूस रंग आलाय कांद्याला. त्यामध्ये घालून घ्यायच्या सगळ्या आपल्या भाज्या कट करून घेतलेल्या, ह्या सगळ्या भाज्या मी घालून घेते. पूर्ण भाज्या घालून घ्यायच्या ह्याच्यामध्ये. छान अशा भाज्या 3 ते 4 मिनिट भर अशाच शिजवून घ्यायच्या आपल्याला झाकण न ठेवता. त्यासाठी लवकर भाज्या शिजायला पाहिजे म्हणून थोडस आपण मीठ घालूया ह्याच्यामध्ये, चमचभर मीठ घालून घेऊया. छान असंच परतवत राहायचे. थोड्याशा आपण भाज्या गळू द्यायच्या, जास्त काही शिजवून घ्यायची नाही गरज. थोडस 3 ते 4 मिनिट भर असंच परतवून परतवून भाज्या आपल्याला गळून घ्यायच्या. तर छान अशा आपल्या भाज्या गळून पडलेल्या आहेत इथं. बरोबर एवढंच इथपर्यंतच आपण परतवून घ्यायचंय त्याला. आता ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आपल्याला दही. 1 वाटी फेटून घेतलेलं दही आपण ऍड करून घ्यायचं ह्याच्यामध्ये. ते छान त्याला पण छान दही असं शिजू द्यायचंय, मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि आता आपण ऍड करणार आहोत सगळे पावडर मसाले. तर त्यामध्ये मी अर्थातच 1 चमच आपले लाल तिखट घेतले आणि 1 चमच माझी घरगुती मिरची पावडर घेतली. त्याचबरोबर 1 चमच बिर्याणी मसाला घेतला, 1 चमच भर कांदा लसूण मसाला आणि 1 चमच धने जिरे पावडर. त्याचप्रमाणे 1 चमच भर हळद घेतली. छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्हाला मिरचीचं प्रमाण वाढवायचं तर वाढवू देखील शकता. माझ्या घरी लहान मुलगा असल्यामुळे मी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमीच घालते. तुम्हाला जर अगदीच वाढवायचंय तर वाढवू शकता, कितपत तुम्हाला तिखट पाहिजे. मी मीडियम साईजचीच बिर्याणी बनवते, अजिबात स्पायसी बिर्याणी नसते माझी. छान असं बघा पावडर मसाले जे आपले आहेत ना छान त्याच्यामध्ये मिक्स झाले.
मी ह्यामध्ये पनीर का घातलं नाही, का पनीर आपल्याला सारखं सारखं परतवत राहिल्याने ना पनीर तुटतं, म्हणून मी ह्याच्यामध्ये पनीर घातलेलं नाहीये. छान हे याचा फ्लेवर सगळ्या मसाल्यांचा उतरला. ह्या टायमाला आपण घालायचं ह्याच्यामध्ये जे आपण रोस्ट करून घेतलं, फ्राय करून घेतलेलं पनीर. छान असं पनीर घालायचं, त्याला पण हलक्या हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पनीरला ढवळाढवळी करायचं नाही, पनीर तुटतं. पनीर खूप नाजूक आहे त्यामुळे लगेच तसं तुटून जातं. आपण इथं 1 चमचभर मीठ घातलेलं होतं, आता मी दुसऱ्यांदा 1 चमच मीठ घालते. छान असं आणि ह्याला मिक्स करून घेते. छान मिक्स करून झाल्यावर इथं आपण ह्याच्यामध्ये ना जे आपण पुदिनाचे पाने घेतलेले ना ते अजिबात हे तोडून नाही घेतले, हे असेच आपल्याला पसरवून घ्यायचे. त्याच्यामुळे फ्लेवर एकदम जबरदस्त असतो येतो बिर्याणीला. म्हणून हे पुदिनाचे पानं आहेत ना हे अजिबात स्किप करू नका. त्याचबरोबर थोडीशी अशी कोथिंबीर पेरून घेते. आणि अर्थातच आपला जो बिरिस्ता आहे, बिरिस्ता शिवाय बिर्याणी नाही असं म्हणतात ना, म्हणून तो बिरिस्ता पण घालून घ्यायचा थोडासा. छान. इथं आपण आता मी दोन ग्लास तांदूळ घेतले होते ना, म्हणजे 1 किलोचा धर. तर 2 ग्लास तांदळाला मी इथं 2 कप पाणी पहिले ऍड करून घेते. छान असं 2 कप पाणी पहिले आपण ऍड करून घ्यायचं असं बाजूबाजूने. इतपत पाणी ऍड करून घ्यायचं आणि अर्ध पाणी आपण नंतर घालून घेऊया. छान एवढं पाणी ऍड करून घ्यायचं आपल्याला. आणि हा भात जो आहे, हा राईस आहे, जो आपण नुसता धुवून ठेवलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता सगळीकडे पसरून पसरून घालून घ्यायचा आहे. छान असा हाताने पसरवून घ्या तुम्ही हवं तर. छान असं सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचा भात. आणि ह्याच्यावर पण थोडीशी पुदिनाची पानं आणि थोडीशी कोथिंबीर असं पेरून घ्यायची आपल्याला. छान असं भरपूर सारी घालायची पुदिन्याची पानं आणि त्याचबरोबर आपला बिरिस्ता आणि थोडं बिरिस्ता आणि पुदिनाची पानं मी ठेवून टाकते, ते आपल्याला गार्निशिंगसाठी खूप भारी दिसते बिर्याणी त्यामुळं. आणि अर्थातच इथं आपण घालणार आहोत 1.5 चमचभर तूप. दीड चमच तूप आणि आपलं जे पाणी ठेवलेलं होतं मी ना ते घालून घेते. बाजूबाजूने पाणी छान असं घालून घ्यायचं फिरून फिरून. अजिबात ह्याला आपण आता मिक्स करायचं नाहीये, असंच सगळं पाणी घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये. पूर्ण पाणी घालून घेतलं की ह्याला मोठ्याच गॅसवर आपण 1 शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर 5 ते 6 मिनिटं असंच आपल्याला शिजवायचंय. छान असं आपलं झाकण लावून झालं इथं. ओके. छान असं दाबून झाकण लावून द्यायचं आणि मोठ्याच गॅसवर आपल्याला 1 शिट्टी भर काढून घ्यायची आणि त्यानंतर 5 ते 6 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं. 1 शिट्टी झालेली आहे इथं. गॅस कमी करून घ्यायचा, एकदम कमी गॅस, आणि 5 मिनिटभर त्याला असंच ठेवायचं. तुम्हाला वाटलं तर गॅस बंद पण करू शकता, कारण 1 शिट्टी झाल्यानंतर आपण असं शिजवून घेतलं तरी चालेल. पण मी 2 मिनिटभर एकदम स्लो गॅस ठेवते, एकदम कमी गॅस करते आणि त्यानंतर बंद करणार. 5 मिनिटांनी आपण बिर्याणी उघडून बघूया छान अशी. तर गॅस बंद करून छान असे 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. आपण बघूया आपली बिर्याणी कशी झाली. तर फर्स्ट लेअर काढून घ्यायची आपल्याला सगळी. शक्यतो तुम्ही जर म्हणजे एअर जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत जरी ठेवलं ना तर एकदम भारी. पण मी इथं 5-6 मिनिटं झालेले काढून घेते, एकदम परफेक्ट अशी बिर्याणी तयार होते. सगळे एअर आपण अशी काढून घेतले. इथं झाकण बुडून घेऊया. वा, एकदम भारी. सगळे फ्लेवर पण उतरलेले आहेत
आणि दिसतंय पण अप्रतिमच छान दिसतंय आपली इथे ही बिर्याणी, व्हेज बिर्याणी. चला परत आपण हिला थोडीशी गार्निशिंग करून घेऊया पुदिन्याचे पानं आणि कोथिंबीरने आणि छान असा बिरिस्तानी. वा, अप्रतिमच दिसतंय. आणि थोडस आपलं जे राहिलेलं तूप आहे ते पण आपण छान असं घालून घ्यायचंय. तुपाचा फ्लेवर एकदम जबरदस्त बिर्याणी मध्ये उतरतो. वा, अप्रतिम दिसते. मस्त असा घमघमाट सुटलाय. चला आपण हिला काढून घ्यायची. काढून घेताना बिर्याणी पण कोणती पण चिकन बिर्याणी म्हणा या व्हेज बिर्याणी म्हणा या कोणतीही बिर्याणी काढून घेताना अलगद तिला काढायचंय. बघा एकदम असं अलगद काढायचंय. छान आतमध्ये पर्यंत चम्मच घालायचाय पूर्ण आणि अलगद तिला असं काढून घ्यायचंय. वा, एकदम भाताचे जे दाणे आहेत ना तांदूळ तो पण एकदम मस्त मोकमोकळा झाला. अजिबात कोरडी अशी आपली बिर्याणी झालेली नाही. मस्त भाज्या पण सगळ्या आहेत त्याच्यामध्ये, त्या पण जास्त अशा गळालेल्या नाहीये. पनीर पण जसं तसंच आहे. एकदम परफेक्ट अशी आपली इथं व्हेज बिर्याणी तयार आहे. बघू शकता सगळ्या भाज्या विथ पनीर परफेक्ट आहेत. इथं छान असं एका हंडीमध्ये काढून घेते मी आणि चला घेऊया खायला. छान प्रकारे अशी आपली ही व्हेज बिर्याणी अप्रतिम दिसते. मस्त थोडस बिरिस्ता एक नंबर आणि त्याचप्रमाणे पुदिन्याची पाने भारीच दिसते. चला, आणि ह्याच्या सोबत जर बिर्याणी सोबत जर कोशिंबीर नसले तर ती बिर्याणी काय म्हणावी. चला तर छान अशी एकदम परफेक्ट जशी हॉटेलला भेटते ना एकदम तशीच्या तशी मी इथे कोशिंबीर बनवली. ह्याची पण व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच शेअर करेन. चला छान असं बिर्याणी खायला घ्यायची. मस्त अलगद ताटात बिर्याणी काढायची मस्त आणि थोडीशी घ्यायची कोशिंबीर घ्यायला मस्त अशी खायला घ्यायची. गरम आहे भरपूरच, खाऊन ना कुठे. एक नंबर बिर्याणी झालेली आपली मस्त. माझी तर व्हेज बिर्याणी इथं एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त सुपर टेस्टी झालेली आहे. तर तुम्ही पण अशीच व्हेज बिर्याणी तुमच्या घरी बनवून बघा. कशी होते हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खात राहा. नमस्कार.